आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वप्रथम व्हिडिओ पाहण्यासाठी नोटिफिकेशन बारवर क्लिक करा। ठाणे महानगरपालिकेतर्फे देण्यात येणारा आदर्श शिक्षिका पुरस्कारांची यंदा घोषणा झाली असून या पुरस्कारावर वरिष्ठ शिक्षिका प्रणोती जाधव यांनी आपली मोहर उमटली आहे। ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो। मात्र कोरोना काळामुळे या पुरस्काराला काहीसा ब्रेक लागला होता। या वर्षीपासून पुन्हा या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली। पालिकेच्या कळवा प्रभाग समितीच्या बाजूला असलेल्या शाळा क्रमांक 69 मध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देणाऱ्या एका शिक्षिका म्हणून प्रणोती जाधव यांची निवड या पुरस्कारासाठी केली गेली आहे। गेली 37 वर्षे त्या शिक्षिका म्हणून कार्यरत असून मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मेहनत घेत आहेत। सासर आणि माहेर दोन्हीकडून त्यांना शिक्षकी पेशासाठी बाळकडू मिळाले आहे। जाधव यांचे 4थी पर्यंत शिक्षण अंबरनाथमधील पालिकेच्या शाळेत झाले आहे, तर माध्यमिक शिक्षण अंबरनाथमधील महात्मा गांधी शाळेत झाले आहे। डीएड शिक्षण त्यांनी वसई येथून पूर्ण केले। जाधव यांना अनेक ठिकाणाहून जॉबसाठी ऑफर आल्या, मात्र त्यांनी महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवायचे ही खूनगाठ मनाशी बांधली होती। जाधव यांनी म्हणाले की आई वडिलांकडून शिकवण मिळाली होती की पालिका शाळेतील विद्यार्थी हे गरीब तळागाळातून आलेले असतात। या विद्यार्थ्यांना घडून हे एक चांगले काम आहे आणि या शिकवणीतूनच आपण पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना घडवायचा निश्चय केल्याचा त्या म्हणाल्या। जाधव यांच्या सेवानिवृत्तीसाठी 6 महिने शिल्लक आहे, मात्र भविष्यात अजून संधी मिळाली तर आणखीन विद्यार्थी घडवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला। आजच्या कॉर्पोरेट युगात शिक्षणाचा बाजार झाला असून नामांकित आणि हाय प्रोफाईल शाळेत शिकवण्याचं स्वप्न अनेक शिक्षक पाहतात, मात्र सामाजिक भान राखत आयुष्यभर पालिकेच्या शाळेत सेवा देणाऱ्या प्रणोती जाधव यांचे कार्य म्हणजे पुरस्काराच्याही पलीकडचेच आहे असं म्हणालं तर वावग ठरणार नाही। प्रणोती जाधव यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल कल्याणमधील RPIचे बाबा रामटेके, राजू रणदिवे यांच्या वतीने प्रणोती जाधव यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। हा पुरस्कार आमच्याकडे दरवर्षी दिला जातो, आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून ठाणे महानगरपालिके स्तरावर की जे चांगलं शिक्षण क्षेत्रामध्ये शाळांमध्ये चांगलं काम करणारे शिक्षक आहेत त्यांना कुठेतरी पाठीवर शाबासकीची थाप मिळाली पाहिजे आणि त्यांना पुढे चांगलं कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळाली पाहिजे। या उद्देशाने ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातून आम्हाला हा पुरस्कार दिला जातो आणि मला वाटतं की कोविड परिस्थितीनंतर 2019ला हा कार्यक्रम झाला होता, त्याच्यानंतर आता 2-3 वर्षांनी हा कार्यक्रम झालेला आहे आणि याच्यामध्ये शिक्षकांचे प्रस्ताव मागवले जातात। आता सध्या आमच्याकडे सन्माननीय आयुक्त साहेब अभिजित बांगर साहेब यांच्या प्रेरणेने आणि आमचे शिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे, त्याच्यानंतर आमचे शिक्षण उपायुक्त गायकवाड साहेब यांच्या प्रेरणेने आम्हाला हा पुरस्कार मिळालेला आहे की त्यांनी या सगळ्या कार्यक्रमाचं कोविडनंतर आयोजन केलं होतं आणि त्याचा फायदा मला यावर्षी मिळालेला आहे। आणि माझी 37 वर्ष ठाणे मनपामध्ये सर्व्हिस झालेली आहे, त्याच्यानंतर मला हा प्रस्ताव मिळालेला आहे आणि माझी मेहनतही याच्या मागे आहे। याचं श्रेय देणार माझे आईवडील आणि माझे सासू सासरे, कारण माझे आईवडील दोघेही शिक्षक होते प्राथमिक शाळेमध्ये आणि माझे सासू सासरे प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक होते। आणि माझ्या सासूबाईंचं जेव्हा लग्न झालं तेव्हा त्या केवळ 5वी शिकलेल्या होत्या, परंतु माझे आजी सासरे होते ते प्रगत विचारांचे होते, सुधारित विचारांचे होते आणि त्यांनी माझ्या सासूबाईंना नंतर लग्नानंतर शिकवलं आणि एक स्त्री शिक्षिका म्हणून त्यांना समाजामध्ये वावरण्यासाठी तयार केलं आणि तो एक आदर्श माझ्यासमोर होता। आणि माझे आईवडील दोघंही प्राथमिक शिक्षक होते आणि तेही महानगरपालिकेच्या शाळेमध्ये होते आणि त्यांच्याकडून मला या सगळ्या गोष्टींची दोन्ही म्हणजे सासर आणि माहेर दोन्हीकडूनही मला प्रेरणा मिळालेली आहे, त्यामुळे मी हे क्षेत्र निवडलेलं आहे। माझं शिक्षण शहरामध्ये झालेलं आहे, पण तेव्हा काही खाजगी शाळा नव्हत्या। माझं 4थीपर्यंत शिक्षण हे महानगरपालिकेची शाळा कुंडवली अंबरनाथ इथे झालेलं आहे। त्याच्यानंतर माझं माध्यमिक शिक्षण 5वी ते 10वी हे माझं अंबरनाथची जी महात्मा गांधी विद्यालय आहे तिथे झालेलं आहे आणि त्याच्या पुढचं SSC नंतर माझं जो DEDचा प्रवेश आहे तो वसई पापडी इथे जे सेंट अलायसिस DED कॉलेज आहे त्या ठिकाणी माझे DEDचं 2 वर्षाचं प्रशिक्षण झालेलं आहे। मी सध्या मनपाच्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये 37 वर्ष काम करत आहे स्त्री शिक्षिका म्हणून, प्राथमिक शिक्षिका म्हणून, परंतु मला इतर ठिकाणी चांगल्या ठिकाणी आलं होतं, परंतु माझ्या आईवडिलांकडून मला वारसा होता
की महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकणारे जे विद्यार्थी असतात हे तळागाळातील असतात, गरीब परिस्थितीतून आलेले असतात, स्लम एरियातून आलेले असतात आणि यांना घडवणं हे खूप कुशल असं कार्य आहे, चांगल्या प्रकारचं कार्य आहे. आणि माझ्या आईवडिलांकडून मला प्रेरणा मिळाली होती आणि म्हणून मी ही शाळा निवडलेली आहे महानगरपालिकेची. याच्यापुढे असे की माझी आता रिटायरमेंटला माझ्या आता फक्त 6 महिने राहिलेले आहेत आणि रिटायर झाल्यानंतरही मला जर वाव मिळाला की अशा लोकांची, समाजातील लोकांची सेवा करण्याची किंवा विद्यार्थ्यांना ज्ञानदान देण्याची, कारण ज्ञानदानासारखं पवित्र कार्य नाही. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर आहे. आणि खरंच शाळा हे असं मंदिर आहे की जिथे शिक्षकाचा बेनिफिट जास्त असतो, कारण आपण जेव्हा विद्यार्थ्याला शिकवतो ना त्याचा डबल बेनिफिट आपल्याला मिळतो, कारण ते ज्ञान आपल्याला डबल मिळतं आणि त्यामुळे ज्ञानदानासारखं कार्य नाही आहे आणि म्हणून मी हे क्षेत्र निवडलेलं आहे.